सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार विक्रांतदादा पाटील यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधून घेतले। या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघाशी संबंधित तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत प्रश्न उपस्थित करत सरकारकडून उत्तरे आणि ठोस आश्वासने मिळण्याचा प्रयत्न केला। या पार्श्वभूमीवर अधिवेशनात उपस्थित केलेले मुद्दे, त्यावर झालेली चर्चा आणि पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या पत्रकार संवाद कार्यक्रमात आमदार विक्रांतदादा पाटील हिवाळी अधिवेशनातील अनुभव, मांडलेले प्रश्न, शासनाच्या भूमिकेचा आढावा तसेच भविष्यातील विकासात्मक आराखडा याबाबत माध्यमांशी थेट संवाद साधणार आहेत। यावेळी स्थानिक प्रश्नांपासून ते व्यापक राज्यस्तरीय विषयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते सविस्तर उत्तरे देणार असून जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे। आपल्या सगळ्यांचं या संवाद कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो। त्या अधिवेशनामध्ये पनवेलकरांचा आवाज मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला, ते सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचावे। आपले सगळे पत्रकार बांधव खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यापर्यंत ते विषय पोहोचावे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेलाही त्याची माहिती मिळावी की नक्की ज्यांना आम्ही विधान भवनात पाठवलंय ते आमची बाजू योग्य पद्धतीने मांडतायत का, खरंच जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याला ते न्याय देतात का। म्हणून एक वेगळा पायंडा या माध्यमातून पाडण्याचा आपण हा प्रयत्न करतोय की जर का विक्रांत पाटीलचा एक नावाचा एक आमदार, ज्याला आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जबाबदारी मिळालेली आहे, तो प्रत्येक अधिवेशनानंतर हा प्रयत्न करेल की अधिवेशनानंतर तिथे जे काही घडलं ते पनवेलकरांना उत्तर देणं हे मी बंधनकारक समजतो, ती माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून त्यांच्या प्रती आपली असलेली भावना, जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्यांच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी काम करणं, मला वाटतं आमदार म्हणून ही जबाबदारी आपली असते। ते जबाबदारीचं भान असलं की आपोआप असं काम आपल्या हातून घडत राहतं। राज्यातलं देवाभाऊंचं सरकार, राज्यातलं उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने हे सरकार जनसामान्यांसाठी सगळे मिळून काम करतात, त्यांचं ध्येय धोरण आणि प्रधानमंत्र्यांचं ध्येय धोरण जर का खालपर्यंत पोहोचवण्यासाठी, तो लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर का कुठलेही अधिकारी, ते सिडकोचे असो किंवा महापालिकेचे असो किंवा कुठल्याही प्राधिकरणाचे असो, ते जर का अडचण आणत असतील, आडकाठी करत असतील, तर आमदार म्हणून तो सत्तेतला आहे की विरोधातला आहे हे न बघता आमदार म्हणून आपलं जे कर्तव्य आहे की त्याला वाचा फोडली पाहिजे, त्याच्यामध्ये आवाज उचलला पाहिजे। आणि जर का एखादा निर्णय सरकारकडनं करून घ्यायचा असेल, आम्ही सरकारकडनं करून घेऊ। एखादा विषय सरकारने चांगला केलाय, जसं या सिडकोच्या घरांचा विषय होता, सरकारने केलं, 67,000 घरं जाहीर केली, सगळं केल्यानंतर लॉटरी केली, पण या किमती मात्र फुगवण्याचं काम सिडकोने केलं आणि सरकारला सांगण्याचं काम करत होते की नाही आम्ही किमती बरोबर ठेवल्या। त्याच्यामध्ये माझ्यासारख्या एखाद्या कुणाला आमदाराला काम करावं लागेल, त्यांच्या सगळे गोष्टी आतल्या उकरून काढावे लागतील, त्याचे बोर्ड रिझोल्युशन काढावे लागतील, तुम्ही केलेले निर्णय आणि तुम्ही वागताय कशी याची तफावत समोर आणावी लागेल। ती आपण आणली, त्या माध्यमातून सिडकोच्या त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांचं पितळ उघडं केलं आणि त्या माध्यमातून निर्णय झाले आणि सिडकोच्या घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या। जीएसटीचा एक्स्ट्रा मिळणारा लाभ, ईडब्ल्यूएस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची मिळणारी सबसिडी, हे सगळं जर मोजलं तर हा बेनिफिट 15 ते 20% घरात जातो आणि जर का आकडेवारीच सांगायचं झालं तर 2.5 लाख ते 3.5 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय झाला आणि गरिबांच्या अंदाजे 6,000 कोटी आता वाचणार आहेत। त्यामुळे असे अनेक निर्णय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। मग ते नैनाच्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील किंवा त्या ठिकाणी सिडकोचं बंद असलेलं, नैनाचं बंद असलेलं रजिस्ट्रेशनचे विषय असतील, हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। बीएमटीसी कर्मचाऱ्यांचे विषय अकाउंटमध्ये त्यांना 10-10 लाख रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे। सिडकोच्या घरांचे त्या ठिकाणी दर्जाचा विषय होता, मेंटेनन्स चार्जेस चुकीचे मारले गेले तो विषय होता। नवीन पनवेलच्या सेक्टर 1 ते 16 मध्ये त्यांचे रिडेव्हलपमेंट करताना अडचणी तयार होणार होते, त्याचे चार्जेस मारले जात होते एक्स्ट्रा, ते कमी करण्याचा विषय, माफ करण्याचा विषय आपण त्या ठिकाणी केलेला आहे। त्या ठिकाणी शिलार डॅम मध्ये पनवेलकरांना रिझर्वेशन असलं पाहिजे तो विषय असेल किंवा पनवेलचा एसटी बस डेपोचा प्रश्न असेल, पनवेलला तात्पुरती पाण्याची तूट भागवण्यासाठी नावाशिवाय टप्पा 3 मध्ये तात्काळ योजना मार्गी लागण्याचा विषय असेल किंवा गरजेपोटी घरांचा विषय असेल
जमीन अधिग्रहित करताना सिडकोने शिक्के मारले, पण जमिनी अजून घेत नाहीत, मोबदलाही देत नाहीत, हा विषय असेल आणि त्यामुळे जमिनीवरचे एकतर शिक्के काढा, नाहीतर आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी मोबदला द्या, हा विषय असेल. त्या ठिकाणी जिथे जिथे मॅनग्रोव्ह आहेत ते मॅनग्रोव्ह पार्क तिथे डेव्हलप व्हायला पाहिजेत. त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून चांगले थीम पार्क सेंट्रल पार्कच्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीची मागणी असेल. किंवा कोस्टल रोड आपल्या खारघर पचाप मार्गे हंदा कॉलनी पनवेल पर्यंत यायला पाहिजे आणि पनवेलकरांची ट्रॅफिक समस्या, पनवेल सायन महामार्गावरचा ताण कमी व्हायला पाहिजे, हा विषय असेल. मेट्रोचं जाळं तयार करण्याचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी तळोजामध्ये पार्किंग प्लॉट आणण्याचा विषय असेल. नद्यांचं प्रदूषण कमी करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, हा विषय असेल. किंवा ESICच्या धर्तीवरती एखादं कामगार हॉस्पिटल यायला पाहिजे, हे विषय असतील. पार्किंगसाठी सिडकोने प्लॉट द्यायला पाहिजेत. त्या ठिकाणी आम्हाला मटन चिकन मार्केट बंदिस्त असावं, उघड्यावर असू नये, यासाठी प्लॉट द्यायला पाहिजेत. किंवा इंडोर आउटडोर स्टेडियम चांगले व्हावे, सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर एखादी चांगली लायब्ररी व्हावी, अशा पद्धतीची मागणी असेल. त्या मागण्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सिडकोच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातला, नैनाच्या भागातला कचरा उचलण्याची व्यवस्था नाहीये, ती उचलण्याची व्यवस्था लागावी आणि त्यासाठी सिडकोने इनिशिएटिव्ह घ्यावा, ही सुद्धा मागणी आपण केली आहे. पोलिसांसाठी हक्काची घरं असावी, तालुका पोलीस समोर मोकळ्या भूखंडावरती घरं तयार व्हावी, यासाठीची मागणी असेल. किंवा अप्पर तहसीलदारच्या माध्यमातून कार्यभार चांगला व्हावा, कार्य सुरळीत व्हावं, यासाठी त्यांना एक्स्ट्राची काही पदं पाहिजेत, अधिक काम पाहिजे, त्यासाठीचा विषय असेल. किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी जी पनवेलला होते त्याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठीचा पाठपुरावा असेल, हा विषय सुद्धा आपण मांडलेला आहे. आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये तात्काळ लोकांना कंपन्सेशन मिळणं सुरू व्हावं, हा विषय असेल. किंवा पनवेलकरांसाठी एक हक्काचं हॉस्पिटल आणि त्याला मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी व्हावं, ही मागणी असेल. असे विविध विषयांवरती आपण पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला आहे. नैनाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि जी काही अधिवेशनं आतापर्यंत झाली, मग ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, नंतरचं पावसाळी अधिवेशन असेल आणि आता नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन असेल, या 3 अधिवेशनांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 251 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं एक बुकलेट आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे की नक्की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या विषयांना टच केलंय, त्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या विषयावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये एकंदरीत तारांकित प्रश्न, ज्याला आपण LAQ म्हणतो, आतापर्यंत 145 LAQ लावण्याचा आपण प्रयत्न केला. लक्षवेधी सूचना ज्या आहेत त्या आतापर्यंत 54 लक्षवेधी सूचना आपण त्या ठिकाणी प्रस्तुत केल्या. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.